क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आफ्टर स्कोर कार्ड म्हणजे स्कोर कार्ड तुमच्या लॉग इन आय डीवर उपलब्ध झालेले आहेत. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना स्कोर कार्ड बघितले असतील, तर काही विद्यार्थ्यांचं स्कोर कार्ड त्यांनी बघितलं नसतील तर ते तुम्ही आपल्या लॉग इन आय डीवर पाहू शकता. स्कोर कार्डमध्ये ऑप्टेन मार्क, आणखी जो नॉर्मलायझेशन स्कोर आहे, पर्सेंटाईल स्कोर, या स्कोर कार्डमध्ये तुम्ही पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्याचे जे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत त्याच्या पण आपण उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ. सर्वात आधी विद्यार्थीचा प्रश्न की हा रिझल्ट नॉर्मलायझेशन स्कोअरवर लागणार की ऑप्टेन मार्कवर लागणार. तर जो रिझल्ट येणार आहे तो रिझल्ट नॉर्मलायझेशन स्कोअरवर लागणार, म्हणजे जे पर्सेंटाईल स्कोअर आहे त्याच्यावर लागणार. आता आपण काही स्कोअर कार्ड पाहू. हे तुमच्यासमोर 2 स्कोअर कार्ड आहेत. या स्कोअर कार्डमध्ये तुम्ही जे ऑप्टेन स्कोअर पाहू शकता ते सारखाच आहे, म्हणजे 66 मार्क्स एवढा ऑप्टेन स्कोअर आहे. हा स्कोअर कार्ड UPSCचा आहे, तुम्ही पाहू शकता. या स्कोअर कार्डमध्ये जे पर्सेंटाईल स्कोअर आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये किती डिफरन्स आहे. पहिला स्कोअर कार्डमध्ये 83.14 आहे, तर दुसऱ्या स्कोअर कार्डमध्ये 89.14 आहे. तर तुम्ही याचे डिफरन्स पाहू शकता. हा 29 तारीखचा पेपर आहे. एक पेपर सकाळच्या शिफ्टला होता आणि दुसरा पेपर सेकंड शिफ्टला होता. तुम्ही पाहू शकता की पर्सेंटाईलमध्ये किती मोठा डिफरन्स आहे, कारण की पेपरची काठिण्य पातळी व जो शिफ्टचा टॉपर असतो त्याच्या अकॉर्डिंग पर्सेंटाईल कन्वर्ट होतात. तर हे फरक तुम्हाला MPSCचा पेपर तिथे पण दिसेल, तसंच UPSCमध्ये तर दिसतच आहे. आणखी हे सर्व एक्झाममध्ये तुम्हाला हा डिफरन्स दिसणार. पर्सेंटाईलमध्ये सारखे मार्क राहून पण पर्सेंटाईलमध्ये डिफरन्स असू शकतो. तर आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलवर 1 ते 2 दिवसात कट ऑफबद्दल इन्फॉर्मेशन फुल्ली डिटेल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर 1 ते 2 दिवसात तुम्हाला उपलब्ध करून देणार. त्या व्हिडिओमध्ये तुमचे जे पण डाऊट असतील ते मॅक्झिमम डाऊट तुमचे क्लिअर होतील आणि तुम्हाला कट ऑफबद्दल जानकारी मिळणार. तर 1 ते 2 दिवसात तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही जर थोडंसं ॲनालिसिस केला असेल तर ज्या विद्यार्थ्यांना 65 to 70 मार्क्स आहेत स्कोअर कार्डमध्ये, त्यांचा पर्सेंटाईल कन्व्हर्जन 90% अबाव गेलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ज्यांना 70+ मार्क आहेत त्यांच्या 90पेक्षा जास्त 95 पर्यंत पण गेलेला आहे. हा कन्व्हर्जन रेट अकॉर्डिंग टू परीक्षाची काठिण्य पातळी व त्या शिफ्टच्या टॉपरच्या अकॉर्डिंग तो पर्सेंटाईल कन्व्हर्जन झालेला आहे. तर आपण आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये याच कन्व्हर्जनबद्दल बोलूया आणि एक अंदाजे कट ऑफ तुमच्यापर्यंत त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तो अंदाजे कट ऑफ काय लागणार त्याची माहिती आपण येणाऱ्या 1-2 दिवसात तुमच्यापर्यंत त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता खूप सारे विद्यार्थ्यांचे हे पण मेसेज येतात की सर हा रिझल्ट आहे. नाही, तर हा रिझल्ट नाही आहे, हा फक्त तुमचा स्कोअर कार्ड आहे. आणि त्या स्कोअर किती पर्सेंटाईल कन्वर्ट होऊन तुमचा नॉर्मलायझेशन होऊन किती तुमचे पर्सेंटाईल तुम्हाला मिळाले आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगा. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कट ऑफबद्दल व्हिडिओ, डिटेल ॲनालिसिसवाला व्हिडिओ 1 ते 2 दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.